हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आहे ना, मी आज ओल्या नारळाची करंजी बनवणार आहे. तर आहे ना, त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते आपण बघूया. इथे आहे ना, मी हे काजू बदाम पिस्ता घेतले, हे तीळ घेतलेत, हे खसखस आहे, हे दूध मसाला पावडर आहे आणि ही वेलची पावडर आहे. इथे आहे ना गूळ घेतलं आहे आणि इथे खोबरं घेतलं आहे. तर आहे ना, आता पुढे आपण रेसिपी बघूया. याआधीसुद्धा मी आहे ना मोदकाच्या रेसिपीमध्ये आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा आहे ना मी मोदकाचं सारण किंवा करंजीचं सारण कसं बनवायचं ते सांगितलेलं आहे. तरी पण आहे ना, मी आता परत तुम्हाला दाखवणार आहे. तर आता आपण पुढे बघूया. तर आहे ना, मी आता एक टोप तापत ठेवले, त्याच्यामध्ये आहे ना थोडंसं आपण घी टाकूया. तर आहे ना, आता घी तापलेलं आहे, तर आपण त्यामध्ये ना हे खोबरं टाकून घेऊया. तर आहे ना, तुपावर आता आहे ना खोबरं चांगलं आपण परतवून घेऊया. आता आहे ना, आपलं खोबरं परतवून झालेलं आहे 2 ते 3 मिनटं. तर त्यामध्ये ना आपण हे गूळ टाकूया. गूळ आहे ना, तुम्हाला आवडेल तितकं गोड हवं असेल तितकं टाका. आणि आहे ना, आता आपण गूळ आहे ना चांगलं मिक्स करून घेऊया. म्हणजे गूळ आहे ना मेल्ट झालं पाहिजे. सर्व हे एकजीव झालं पाहिजे. तर आहे ना, गूळ बघा हळूहळू आहे ना मेल्ट होऊन गेलेला आहे. हे बघा. आता आहे ना, आपण ह्यामध्ये हे काजू बदाम तीळ खसखस वेलची पावडर आणि दूध मसाला पावडर हे आपण सर्व टाकूया यामध्ये. आणि आहे ना, आता आपण हे मिक्स करून घेऊया. तर हे बघा, नारळाची चव आहे ना आपली बनवून झालेली आहे. तर आहे ना, आता आपण ती थंड करायला ठेवूया आणि थोड्या टायमाने ना आपण पीठ मळायला घेऊया. तर आता आपण पीठ मळताना बघूया. तर आहे ना, आता आपण करंजी बनवायला ना मी इथे मैदा घेतलाय. तर त्यामध्ये आहे ना आपण थोडंसं मीठ टाकूया चवीपुरतं. आणि ना आता आपण ह्यामध्ये ना घी टाकूया. हे पीठ आहे ना आपण घी आणि दुधामध्येच मळणार आहे. मी पाण्याचा यूज नाही करणार आहे. आता आहे ना, आपण घी आहे ना पूर्ण पिठामध्ये आहे ना मिक्स करून घेऊया. असं आहे ना, पूर्ण पिठाला आहे ना घी लागलं पाहिजे. असं आहे ना, हे बघा असं पूर्ण आपण आहे ना असं घी लावून घेऊया पिठाला. तर आहे ना, हे बघा आता घी आहे ना आपलं पूर्ण पिठामध्ये मिक्स झालं आहे. बघा असं गोळा बनतोय. तर आहे ना, आता आपण ह्यामध्ये आहे ना दूध टाकूया. दूध टाकून आहे ना पीठ आहे ना असं घट्ट असं मळून घेऊया. आपण याच्यामध्ये आहे ना थोडं थोडं दूध टाकून आहे ना पीठ मळून घेऊया.
म्हणजे यामध्ये जेवढं दूध मावेल ना तितकंच टाका आणि ना घट्ट असा गोळा बनवून घेऊया। तर हे बघा, हे ना आपलं पीठ आता मळून झालेलं आहे। हे बघा, इतकं घट्ट असं मळून ठेवा। तर आहे ना मी आता पिठाचे आहे ना आपण आता असे गोळे करून घेऊया। हे बघा, इथे मी हे गोळे करून ठेवलेले आहेत। एवढ्या साईजमध्ये आपण आहे ना गोळे करून घेऊया। तर आहे ना आपले सर्व गोळे बनवून झालेत। इथं मी आहे ना सुकं पीठ घेतलंय, त्यामध्ये हा गोळा टाकूया आणि आहे ना आता आपण याची पुरी बनवून घेऊया। तर आहे ना हे बघा, अशी आहे ना गोल पुरी लाटून झालेली आहे। आता आहे ना आपण अशाच सर्व पुऱ्या लाटून घेऊया आणि त्याच्यानंतर आहे ना आपण ह्यामध्ये सारण भरायचं आहे। तर आहे ना हे बघा, आता आपल्या आहे ना सर्व करंज्या आहे ना भरून झालेले आहेत। तर आता आपण आहे ना त्या फ्राय करायला घेऊया। तर आहे ना इथे मी तेल तापत ठेवलंय, तर त्यामध्ये ना आपण आता करंजी सोडूया। आणि एका बाजूने झाल्यानंतर आता आपण तिला पलटून घेऊया। करंजी आहे ना गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया। हे बघा, असा कलर आला पाहिजे आणि आता आपण काढून घेऊया। हे बघा, तर आहे ना हे बघा, अशा प्रकारे आहे ना सर्व करंज्या बनवून झालेल्या आहेत। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा घरी ट्राय करून बघा। आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता तुम्हाला भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय।